ऑन साइडला एकदा पुन्हा केला, दुसऱ्या धावेसाठी कॉल केला गेला. सुंदर आणि मिटिंग द विकेट. एक धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केले गेले. 2 धावेने खात चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग पंकज तयार कुडके संघाकडून. पुढचा चेंडू पंकज यांचा फुल लेंथ तिऱ्यावरचा चेंडू. चेंडूला चेंडू ट्रॅव्हल एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. बघता बघता एक या धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केले गेले. 2 धावेने धावसंख्या पुन्हा पुढे सरकली आहे. धावसंख्या 2 चेंडू आणि 4 धावा. मगाचपासून जर आपण सामने पाहिले तर खास करून केल्टे संघाने सुंदर प्रकारची फलंदाजी केली आहे. बेसिकला जास्तीत जास्त महत्व देण्याचं कार्य या खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा आता मात्र जोरदार अपील केले परंतु पंचांनी फेटाळून लावले आहे. परंतु धावबाद होण्याची संधी होती. पुन्हा एकदा सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचले फलंदाज. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू असताना गोलंदाज मार्ग वरती गोलंदाज पंकजला आपण पाहतोय. स्ट्राईक वरती आहेत फलंदाज. 3 चेंडू मध्ये 4 धावा बनवल्या सागरने. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आता मात्र फुल लेंथवरचा चेंडू हा चेंडू घेऊन काढलाय ऑफ साइडच्या दिशेने. डीप लॉंग आपला चेंडू ट्रॅव्हल होतोय. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतो त्यापर्यंत एक धाव केला गेलाय. विकेट पाहायला मिळते. बघता बघता एक या धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट केले गेले. 2 धावेने धावसंख्या पुन्हा वाढली आहे. धावसंख्या पोहोचली ती म्हणजेच 6 या धावसंख्येवरती. खेळ मैदानाच्या आत झाला. धावसंख्या झाल्या 6. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू येणे बाकी. स्ट्राईक वर फुल तीरावरचे पुन्हा एकदा चेंडूला प्लेसमेंट केले. चेंडू निघून जातोय पॉईंट आणि गल्लीच्या मधून एक धाव पुन्हा होते. मिस पेंडिंग पाहायला मिळते. दुसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा कमबॅक केले. 2 धावा पूर्ण केल्या आहेत आणि बघता बघता त्या ठिकाणी 3री धाव देखील पूर्ण केली आहे. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 3 धावा पूर्ण केल्या. 3 धावसंख्या पोहोचते. 1 षटक संपते. पुन्हा एकदा आपण संधी देऊया त्यानंतर करू नको. घाईच्या गाणे आता आपलं ओरिजिनल आहे. ओके मंदी कचरा सुंदर फलंदाजी करताना पहिला शॉर्ट पिच चेंडू. चेंडूला पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने तटावला. एकदा पूर्ण करतायत आणि एकाच धावेवरती समाधान मारावं लागतंय. धावसंख्या सरकल्या. धावसंख्या म्हणजेच 10 या धावसंख्येवरती. एकदा पुढचा चेंडू पार त्यांचा. पहिला चेंडू फेस करतील विवेक. आता मात्र पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव सांगता केली आहे. पार्थने सुंदर गोलंदाजीचा नजर पेश केलाय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत 1.2 खेळ मैदानाच्या आतमध्ये झाल्या. धावसंख्या झाली ती 10. उर्वरित धावा जमवण्याचा प्रयत्न केला जातोय पाहायला मिळते. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतात फलंदाज. गोलंदाज पार्थला आपण पाहतोय गोलंदाजी करताना. पंचांच्या डाव बाजूने आता मात्र पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे साईडला. क्षेत्ररक्षक झेल खाली झेल पकडण्याची संधी आहे. संधीचं केले गेले. पहिल्या विकेटचा पतन. पहिला गडी बाद. चला फलंदाज लगेच धावत यायचा आहे. नवीन फलंदाज रोहित.
धावसंख्या झाल्या ती म्हणजेच 10 या धावसंख्येवरती पहिला गडी बाद झालेला आहे. न्यू फलंदाज स्ट्राईक वरती आहेत रोहित, नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत सागर. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पार्थला आपण पाहतोय. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत केलाय पार्थने. 1 धावा खर्च करून 1 गडी बाद केलाय. पार्थ यांच्याकडून पाहायला मिळते पुन्हा एकदा पुढचा चेंडू कट पिच, पुन्हा एकदा त्याला कट केले, निघून चालला चेंडू फाईनल क्षेत्रामध्ये निघून जातोय वेगाने, सीमारेषा पार येतोय, दणदणीत सनसनीत पुन्हा एकदा येतोय चौकार. 4 धावा. चार धावेरी धावसंख्या वाढल्या. धावसंख्या पोहोचली म्हणजेच 14 या धावसंख्येवरती. पहिल्या चेंडूवरती रोहितने चौकार लगावला. बघूया पुन्हा एकदा कशा प्रकारची फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी फलंदाज. पुन्हा एकदा पार त्याचा पुढचा चेंडू पंचाच्या डावीकडे. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्रेट खेळलाय डीप लॉंगॉनदा क्षेत्ररक्षक एकदा पण होते आणि एकाच धावेवरती समाधान होते. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाकडून. एका धावेवरती समाधान, 1 धावेने धावसंख्या वाढली. धावसंख्या उपस्थिती म्हणजेच 15 वरती. धावसंख्या झाले 15. 2 षटक समाप्त केले. 15 धावा बनवल्या गेल्या. जाऊया पण एकदा डिसिजन संधी देऊ त्यानंतर पण मैदानाच्या दिशेने. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आर्यन. गोलंदाजी मार्क वरती तयार. पहिला चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय आणि त्या ठिकाणी मिस फिल्डिंग होते. तोपर्यंत 1 धाव पण होते. दुसऱ्या धावसाठी कॉल केला गेला. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. गोलंदाजी मार्क वरती हर्षला धावसंख्या झाली ती म्हणजेच 17 धावा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू गोलंदाज हर्ष. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने त्याला चेंडू पंच वाईड करतायत. एक्स्ट्राच्या मध्ये 1 धाव पूर्ण केली. 1 धावेने धावसंख्या वाढली. धावसंख्या होती ती म्हणजेच 18 धावसंख्या होती. धावसंख्या झाली ती म्हणजेच 18 धावा. पुढे एकदा पुढचा चेंडू गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार. आता मात्र पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून खेळून काढलाय फटका. 1 साठी कॉल केला गेला. सुंदर आणि बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि 2 धावा मिळत आहे. 2 धावांवरती समाधान लागतंय. फलंदाजी करणाऱ्या संघाला 2 धावेची धावसंख्या बसते. धावसंख्या उपस्थिती म्हणजेच 20 या धावसंख्येवरती. पुढचा चेंडू षटपी चेंडू मात्र पुन्हा एकदा मिस फिल्डिंग होते शिक्षकाकडून. 1 धाव पूर्ण होते. दोन धावेने 22 या धावसंख्येवरती किल्टे संघाची धावसंख्या झाली 22. आता वाईट प्लस 1 आला. पुन्हा एकदा पुढचं मार्क वरती गोलंदाज हर्ष पंचाच्या डाव्या बाजूने. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. सरळ निघून जातो या प्रेक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. एकदा
पुढचा चेंडू गोलंदाजी मार्क वरती हर्षला आपण पाहतोय. आता पुन्हा खरा जर आपण फाईट करताना थोडस एक्सरसाइज करताना आपल्याला पाहायला मिळतात. एका धाब्याने धावसंख्या वाढल्या. धावसंख्या 23 या धावसंख्येवरती. पुन्हा पुढचा चेंडू गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाजी एक थेरी तो एक मेरी अशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चेंडूची तर याच्यानंतर होणार आपण सामना पाहणार आहोत म्हणजे पिंपळगाव वर्सेस गुडेघर या दोन पहिला सेमीफायनलचा सामना खेळला जाईल. गुडेघर वर्सेस पिंपळगाव या दोन संघांना. पुन्हा एकदा आता खेळलाय डीप लॉंग आपला क्षेत्ररक्षकाला झेल सुटलाय. जीवनदान मिळालंय त्यापर्यंत. एकदा पुन्हा घ्या दुसरी धावेला पूर्ण केली गेली आणि तिसऱ्या धावेसाठी आता मात्र गडी धाव बाद झालेले आहेत. 2 धाव मिळालेत आणि तिसऱ्या धावेसाठी गडी धाव बाद झाले. धावसंख्या झाली ती म्हणजे 25 धावा झालेल्या आहेत. 26 धावांचं टार्गेट ते म्हणजे फलंदाजी करण्या संघाला कुडकी संघासाठी. हॅलो चला टॉस साठी या गुडेघर संघाचे कर्णधार आणि पिंपळगाव संघाचे कर्णधार. गुडेघर संघाचे कर्णधार या ठिकाणी आलेत. पिंपळगाव संघाचे कर्णधार आपण लगेच टॉस साठी या. पिंपळगाव संघाचे कर्णधाराला विनंती आपण टॉस साठी या. चला दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. टॉस केला जातोय तर म्हणजेच गुडेघर वर्सेस पिंपळगाव दोन संघांदरम्यान. चला केल्टे संघ आपण लगेच क्षेत्ररक्षक सजवायचा आहे. केल्टे लगेच मैदानाचा ताबा घ्या. टॉस केला जातोय पिंपळगाव वर्सेस गुडेघर या दोन संघांदरम्यान. टॉस केला गेला. टॉस जिंकलाय तो म्हणजेच गुडेघर संघाने. 2 षटकांचा सामना आहे. 6 चेंडूचा षटक असणार. 2 षटकांच्या सामन्यामध्ये गुडेघर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते म्हणजे पिंपळगाव संघाला. चला केल्टे संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवा. सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच 26. 15 चेंडूमध्ये 26 धावा बनवायच्या आहेत. ते म्हणजेच कुडकी संघाला आणि केल्टे संघाला त्या ठिकाणी 26 धावा डिफेन्स करायच्या आहेत 15 चेंडूमध्ये. बघूया कशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. चला सामना चालू होतोय. लेट्स प्लेचा इशारा केला जातोय पंचांकडून. पहिला चेंडू गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज तयार रोहित. वैयक्तिक पहिली षटक संघासाठी पहिली षटक हातावतोय रोहित. स्ट्राईक वरती आहेत पंकज. नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत राहुल. पहिला चेंडू पंचांच्या डावाचे क्षेत्ररक्षण सजवल्या. यष्टीरक्षक पाहायला मिळतात. थर्डमॅन
पॉइंट कव्हर डीप लॉंग ऑफ डीप लॉंग ऑन डीप मिड विकेट डीप फाईन लेग शॉर्ट स्क्वेअर लेग शॉर्ट फाईन लेग अशा प्रकारचं क्षेत्र सजवले गेले ते म्हणजेच केल्टे संघाकडून आदित्य ना रोहित रोहित आहे. पहिला चेंडू रोहित यांचा पहिला चेंडू फुल्ले तिरावरचा चेंडू ऑफ साइडला घेऊन काढलाय डीप लॉंग आपला चेंडू जातो एकदा पूर्ण होतोय आणि एका धाव्यावरती समाधान मानतायत दोन्ही फलंदाज धावसंख्या एकीने खातं खोललं गेलंय ते म्हणजेच कुडकी संघाचं पुन्हा एकदा पुढचा चेंडू रोहित यांचा पंचाच्या डाव्या बाजूने सबळ जातील राहुल आता मात्र पुन्हा एकदा पंच वाईट करायला करतात अवांतर धावेमध्ये भर घातलाय एक्स्ट्रा चिरपामध्ये अतिरिक्त एक धावेमध्ये एका धाव्याने धावसंख्या वाढली धावसंख्या पुढे जाऊन सरकते ते म्हणजेच 2 या धावसंख्येवरती पुन्हा एकदा पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोहित आता मात्र ऑन साइडला पुन्हा एकदा उडवल्या झेलची संधी आहे बघूया झेल मिळत नाही चेंडू मध्ये ट्रॅव्हल होतोय निघून जातोय चेंडू 1 बाउन्स सीमा रेषा पार मिळत आहे धावा 4 चौका थँक्यू धावसंख्या पोहोचले ते म्हणजे 6 या धावसंख्या पुन्हा एकदा मार्कवरती गोलंदाज वरती फलंदाज आपण पाहतोय राहुल यांच्या रपामध्ये पहिल्या चेंडू फेस करत असताना चेंडू घेऊन काढलाय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये सीमारेषा पार चौकार 4 धावांसाठी 4 धावा मिळाल्या 4 धाब्याने 6 धावसंख्येवरती मारून ठेवले आपल्या संघासाठी कुडके संघासाठी राहुल गोलंदाज तयार आहे रोहित आणि राहुल यांच्यामध्ये पुन्हा एकदा जुगलबंदी फुटतो षटपी चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला घेऊन काढले मिड विकेटच्या दिशेमध्ये जातो चेंडू एकदा पण होते आणि एकाच धाव्यावरती समाधान मानावं लागतंय 7 या धावसंख्येवरती 3 चेंडू मैदानाच्या पुढचा चेंडू ऑन साइडला गेला जातच नाही एकाच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते धावसंख्या एक सरावल्या धावसंख्या झाली ती म्हणजेच 8 धावा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहेत स्ट्राईक वरती आहेत फलंदाज राहुल नो स्ट्राईक गेट वरती पुन्हा एकदा रोहित यांचा पुढचा चेंडू आहे आता मात्र चेंडू डिफलॉंग आपल्या क्षेत्ररक्षक आहे झेल खाली झेल टिपलाय संपला खेळ फलंदाज राहुल यांच्या खेळाच्या ठिकाणी शेवटताना पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार दुसरी षटक वाईट वाढले धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे
कुडकी संघाची धावसंख्या पुन्हा एकदा गोलंदाजी बॅकवरती गोलंदाज तयार. पुढचा चेंडू आहे स्ट्राईक वरती फलंदाज. आता मात्र पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्हला खेळलेला फटका. एक धाव मिळते. धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या पुढे जाऊन सरकले ते जाऊन पोहोचते ते म्हणजेच अरविंद 11 आहे धावसंख्येवरती. 9 चेंडू मध्ये 15 धावा अजूनही बनवायच्या. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आता मात्र मोठा फटका खेळलाय. चेंडू निघून चाललाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक दर्शनीय स्ट्रोक. चेंडूवरती येत आहे 6 धावा. षटकार. सहा धावेने धावसंख्या 17 धावसंख्येवरती. आता मात्र 8 चेंडू मध्ये 9 धावांचा सामना जिंकण्यासाठी कुडकी संघाला पुन्हा एकदा पुढचा चेंडू. फुलटा चेंडू आहे. आता मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला केला. वन बाउंस सीमारेषा पार जातो निघून. चेंडू येत आहे चौकार. मिळतील धावा 4. तो होगा बेडा पार. थँक्यू. 7 चेंडू मध्ये 5 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग तयार. पर्यंत 3 चेंडू 4 धावा खर्च केला. त्यामध्ये पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह खेळलेला फटका. त्या ठिकाणी एक धाव निश्चितपणे होते. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला जातोय का बघूया. त्या ठिकाणी सुंदर आणि बिटिन द विकेट पाहायला मिळते आणि 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 2 धावेने पुन्हा धावसंख्या वाढली. धावसंख्येत अनुपस्थिती 20 या धावसंख्येवरती. 6 चेंडू मध्ये 3 धावांसाठी अजूनही संघाला. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करते गोलंदाज. पुन्हा एकदा आता मात्र जोरात टाकतोय चेंडू. पुन्हा एकदा मध्ये 1 धाव पूर्ण केली गेल्या. पंचाच्या इशाऱ्यात लेग बाय मध्ये 1 धावेने धावसंख्या पुसते 24 या धावसंख्येवर. अशा प्रकारची फलंदाजी करतायत. गोलंदाजी धारदार गोलंदाजीचा या ठिकाणी वापर करावा लागेल. 5 चेंडू मध्ये 2 धावांचे समीकरण बदले असताना या ठिकाणी बघूया 3 चेंडू निर्णायक असतील. गोलंदाज श्रेयस आहे तयार. पुन्हा एकदा चेंडू. 5 चेंडू मध्ये 2 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पहिला चेंडू आहे. पहिला चेंडू मात्र जोरात टाकलाय. पंच वाईड करार करतायत. अवांतर मध्ये भर घातलाय. अवांतर संख्येवरती कुठे असतील तर त्यांनी समालोचन कक्षाकडे हवेमध्ये 1 धाव पूर्ण केले आणि सामना या ठिकाणी म्हणजे कुडकी संघ विजय संपादन केलाय. चला याच्यानंतर पिंपळगाव वर्सेस गुडेकर सेमीफायनलचा सामना. गुडेकर या ठिकाणी